पुढे पाहणार आहोत आपण जाहिरात लेखन. हा सुद्धा तुमच्या पॅटर्न, पेपर पॅटर्नचा कृती पत्रिकातला हे एक नवीन पॅटर्न आपण सुरू केलं, तुमच्या शिक्षण विभागाने सुरू केला बघा. जाहिरात लेखन. आजचे युग कसं आहे, तर स्पर्धेचं युग आहे. सर्वांना माहिती आहे आजचं युग कसं आहे, स्पर्धेचं युग आहे. या युगामध्ये जाहिरात हा एक सर्वाधिक महत्वाचा घटक आपल्याला आपण बघा. टीव्ही चालू करा तुम्ही. टीव्ही चालू केल्यानंतर तुम्हाला जाहिरात प्रत्येक चॅनलवर पाहायला मिळतील. प्रत्येक कार्यक्रमाच्या मध्ये जाहिरात पाहायला मिळतात. बातम्याचं चॅनल चालू करा, त्याच्यामध्ये तुम्हाला जाहिराती पाहायला मिळतात, ऍडव्हर्टाइजमेंट आहेत. अगदी तुम्ही युट्यूब चालू करा आणि युट्यूबवर कोणतेही तुम्ही अभ्यासाचे व्हिडिओ जरी पाहत असाल तरी त्याच्या मध्यंतरी अभ्यासाचे व्हिडिओ जरी पाहत असाल तुम्ही, अभ्यास असेल किंवा एखादं पिक्चर असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळते. फेसबुकला पण ऍडव्हर्टाइजमेंट आहे. असं बऱ्याच ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट असतात. म्हणजे काय, तर त्या स्पर्धेमध्ये या ऍडव्हर्टाइजमेंटचा महत्वाचा, जाहिराती सर्वात महत्वाचा घटक आहे. त्याच्या यशस्वीतेवर उत्पादनाच्या विक्रीचा आलेख ठरत असतो. जेवढी ऍडव्हर्टाइजमेंट चांगली आहे तेवढं तो माल किंवा ती एखादी गोष्ट विकल्या जाते. म्हणून एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे ही अत्यंत सृजनशील अशी कला आहे आणि ती आत्मसात करणे हे व्यवसायाच्या यशाचे महत्वाचे तंत्र आहे. आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट आणि भ्रमणध्वनी जसे मोबाईल यांच्या क्रांतीमुळे जाहिराती क्षेत्राची कथा अधिक विस्तारित लिहिलेली आहे. अगदी पेपर पासून, तुम्ही जे तुमच्याकडे न्यूजपेपर असतात, वर्तमानपत्रापासून, वर्तमानपत्रापासून आपण पाहतो होर्डिंग्स असतात, बरेच मोठे होर्डिंग्स आहेत, छोटे मोठे बॅनर्स पाहतो आपण, किंवा अनेक पद्धतीने आपल्याला अगदी मोबाईलवर सुद्धा आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळतात. तुम्ही वेबसाईट वगैरे जरी एखादी चालू केली त्याच्यामुळे तुला बाजूबाजूला तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळत आहे. त्यामुळे काय झालं, तर हे जे क्षेत्र आहे ते कक्षाची विस्तारलेली आहे. कक्षा काय झाली, तर विस्तारलेली कक्षा आपल्याला पाहायला मिळते. लोकांच्या मनात विशिष्ट उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. आणि जाहिरात करताना तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळी माणसं, वेगवेगळे सेलिब्रिटीज त्या ठिकाणी घेतले जातात. हे वेगवेगळे माणसं किंवा सेलिब्रिटीज काय करतात, तर त्यांच्या ते ऍडव्हर्टाइजमेंट करतात. ऍडव्हर्टाइजमेंट काय होतं, की आपण त्या व्यक्तीकडे बघून एखादं उत्पादन खरेदी करतो. तर सोपं उदाहरण बघितलं असेल तर टीव्हीएस कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला सर्वांना माहिती आहे की धोनी करतो. त्याचबरोबर अमिताभ बच्चन सुद्धा त्या टीव्हीएस कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट करतात. ज्युपिटर आहे किंवा वेगळ्या गाड्या आहेत. तर लोक या व्यक्तींकडे बघून लोक त्या गोष्टीकडे काय होतात, आकर्षित होतात, ते खेचले जातात. लोकांना वाटतं नाही चांगली गोष्ट असेल. बऱ्याच गोष्टी आहेत अशा. जसं आता मध्यंतरी बघा तुमचं ते बूस्ट आहे. तर बूस्टची ऍडव्हर्टाइजमेंट सर्वांना माहिती आहे. विराट कोहली बूस्टची ऍडव्हर्टाइजमेंट करतो किंवा अनेक 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 गोष्टी अशा आहेत. मध्यंतरी बऱ्याच आपले क्रिकेटर पण आलेले आहेत. तुमचे आता ते बघा व्हाईट हाऊस ज्युडियाची पण ऍडव्हर्टाइजमेंट दीपा मलिक नावाची जी काही पॅरा ऍथलेटिक्स आहे तिने सुद्धा केलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न कसे असतं बघा, तर तुम्हाला प्रश्न असे असतात की तुम्हाला एखादी जाहिरात बनवायची असते. लक्षात घ्या, तुम्हाला जाहिरात काय असते, बनवायची असते. तर तुम्हाला जाहिरात लेखन करताना काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायला हवे. कोणकोणते मुद्दे बघा. पहिला, जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि त्यात कोणत्याही संवादाचे माध्यम भाषा हेच असते. या दृष्टीने जाहिरात लेखनात भाषा ही प्रमुख असे महत्वाची ठरत असते. जाहिरात ही कमीत कमी शब्दात पाहिजे. जाहिरात कशी पाहिजे, कमीत कमी शब्दात पाहिजे. आणि तुमची जाहिरात जर शॉर्ट मध्ये असेल, व्यवस्थित असेल, तर लोक ते पटकन वाचतील. खूप मोठी जाहिरात वाचायला लोकांकडे अजिबात वेळ नाही सध्या. आणि टीव्हीवर पण तुम्ही जाहिराती पाहत असत, त्या जाहिराती सुद्धा काही विशिष्ट मर्यादे असतात. 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद, 25 सेकंद अशा त्या जाहिराती असतात. खूप मोठ्या जाहिराती नसतात. त्यामुळे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशा हे जाहिरातीचे उत्तम सूत्र आहे. शब्द कमी पाहिजे, परंतु त्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त गोष्टी कळल्या पाहिजेत. त्यानंतर जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी त्या लक्षवेधी शब्द रचनेसाठी असावी. आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जाहिराती, तर त्या जाहिरातीकडे, त्या ऍडव्हर्टाइजमेंटकडे पण लोकांचं लक्ष पटकन वेधलं गेलं पाहिजे. कशाची जाहिरात आहे हे तुम्हाला ठळकपणे, आकर्षकपणे नमूद करावे लागते. त्यासाठी तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल जाहिरातीवर फोटोज असतात. त्या फोटोजमुळे पटकन लोकांचं लक्ष त्या ठिकाणी जातं. अलंकारिक, काव्यमय, प्रभावी शब्दांचा वापर त्या ठिकाणी केला जातो कुठे, जाहिरातीमध्ये. त्यामुळे काय होतं, जाहिरात कशी होते, अधिक आकर्षक होत असते. एखादी कथा असते, कथा, एखादी म्हणतात ना घोषवाक्य त्या ठिकाणी असतं. कधी कधी एखाद्या स्वतःच्या जो ऍडव्हर्टाइजमेंट घेतो त्याने त्या प्रकारे तो काय करत असतो, अशी रचना करून तो काय करत असतो, लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे बघा. जाहिरात तयार करताना समर्पक आणि लक्षवेधी भाषेला महत्व असते.
ग्राहकांची बदलती आवड, सवयी, फॅशन्स, गरज यांचे प्रतिबिंब जाहिरातीमध्ये असावे. लोक आता काळानुसार लोक बदलत आहेत. त्यामुळे कुठल्या गोष्टी जाहिरात करायची हे त्या ठिकाणी तुम्हाला कळलं पाहिजे. जाहिरातीमधून उत्पादनाची गुणवत्ता प्रकर्षाने जाणली पाहिजे. गुणवत्ता, क्वालिटी महत्त्वाची लक्षात घ्या. आजकाल लोक क्वालिटीकडे खूप जास्त वळत आहेत. क्वालिटीकडे. एखादी वस्तू 2 पैशाने महाग असेल चालेल, परंतु लोकांना काय हवंय? क्वालिटी हवी. लक्षात घ्या. काय हवं लोकांना? क्वालिटी हवी. म्हणून लोकांना गुणवत्ता पाहिजे. तुमचा जो पदार्थ तुम्ही विकत आहात, कुठलाही असेल, तर तो चांगल्या क्वालिटीच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हे तुम्हाला जाहिरातीतून दाखवायचं आहे, की आमची गोष्ट, आमच्याकडे असे वस्तू इतरांपेक्षा कशी वेगळी आहे, कशी चांगली आहे, हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आणि जी जाहिरात तुम्ही करता त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क स्थळाचा पत्ता देता आला पाहिजे. व्यवस्थित पत्ता काय आहे, संपर्क क्रमांक काय आहे, मोबाईल नंबर पाहिजे, त्यामध्ये ईमेल आयडी पाहिजे, याचा उल्लेख स्पष्टपणे पाहिजे. त्या जाहिरात पूर्णपणे करताना नेमकं कुठे तुमची वस्तू आहे, कुठे तुमचं दुकान आहे, तुमचे कुठे जे प्रदर्शन काही असेल, तर ते कुठे ते कळालं पाहिजे. तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तर सध्या गरजेचेच आहे. आता कृतीपत्रिकेमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला इथे बघा. कृतीपत्रिका जेव्हा तुम्ही सोडवता, तेव्हा मध्यंतरी बरेच कन्फ्युजन झाले होते मुलांना, की जाहिरात पेनने लिहावी. कशी लिहायची आहे? जाहिरात पेनने लिहायची आहे. पेन्सिलचा वापर करायचा नाही. लक्षात घ्या. या ज्या सूचना आहेत, ज्या तुमच्या पुस्तकातल्या सूचना आहेत, त्यामुळे याला 100% तुम्ही खरं मानायचं आहे. समजलं? 100% तुम्ही खरं मानू शकता. सूचना काय तर जाहिरात पेनने लिहायची, पेन्सिलचा वापर करायचा नाही. चित्र काढण्याची आवश्यकता नाही. चित्र तुम्हाला काढायची गरज नाही, लक्षात घ्या. पण जर समजा असेल वेळ किंवा एखाद्या काही-काही वाच्यामध्ये चित्र तुम्हाला गरज असेल तर काढू शकता. पण सहसा चित्र काढायची गरज नाही, आवश्यकता नाही. नाहीतर उगाच चित्र काढत बसायला खरं. जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती. शब्दांवरून जाहिरात लेखन, जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे, विषय देऊन जाहिरात लेखन, दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन असे तुम्हाला प्रश्न विचारतात. तसं असं सगळ्यात पहिलेच तुम्हाला विचारतात, तुम्हाला काही शब्द देतात, त्यावरून तुम्हाला जाहिरात बनवायची असते. सेकंड पार्ट कमी विचारतात, जाहिरात जर देतात आणि त्यावरून तुम्हाला कृती सोडवणे. तर पहिला जो भाग आहे, तुम्हाला जाहिरात स्वतःहून बनवायला सांगतात, ते तुम्हाला सहसा परीक्षेला येतं. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पद्धतीने सृजनशील कृतींची मांडणी केली जाऊ शकते. अशा सृजनशील वैविध्यपूर्ण कृतींचा शोध तुम्हाला घ्यावा आणि अभ्यास करावा. जाहिरात लेखनाचा एक नमुना बघा आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी. आता जाहिरात काय आहे तर या ठिकाणी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे नागराज पर्वते. काय नाव आहे? नागराज पर्वते. नागराज मंजुळे नाही. नागराज पर्वते. तर नागराज पर्वते या व्यक्तीचं काय आहे तर यांच्या गिर्यारोहक संस्थेतर्फे गिर्यारोहणाची संधी आहे. यांची एक संस्था आहे, ती गिर्यारोहक संस्था आहे. त्या संस्थेद्वारे काय केलं आहे तर तुम्हाला ट्रेकिंग किंवा गिर्यारोहणाची संधी आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करणार? पर्वतराजींचे सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर उंच कड्यांना स्पर्श करण्याचा तुम्हाला अनुभव सुद्धा घेता येणार आहे. कारण ट्रेकिंग म्हटलं तर तुम्हाला डोंगर चढून तुम्हाला वर जायचं असतं आणि तो वेगळा अनुभव आहे. बऱ्याच मुलांना ट्रेकिंग वगैरे आवडते. तर तुमचं नाव तुम्हाला नोंदवायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी इच्छुक असाल तर तुम्हाला संपर्क करायचा आहे. गिरीप्रेमी गिर्यारोहक संस्था, त्यांचा एक ईमेल आयडी या ठिकाणी आहे. मोजक्या जागा शिल्लक. सगळे जास्त मोजक्या जागा असतात आणि तेवढ्याच लोकांना त्यांना अरेंजमेंट त्या ठिकाणी करायची असते. ही एक तुम्हाला काय आहे तर ऍडव्हर्टाइजमेंट आहे. आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की वरील जाहिरातीचे अधिक आकर्षक, हीच जाहिरात दिली तुम्हाला, तुम्ही लोकांना अजून आकर्षकरित्या ही जाहिरात पुन्हा तयार करून तुम्हाला द्यायची आहे. हा असा प्रश्न सुद्धा कधी कधी परीक्षेला विचारतात. किंवा एखादा विषय देतात, जसं अल्का ड्रेसेस, शालेय गणवेशाचे विक्रेते, एवढंच दिले तुम्हाला. यावरून तुम्हाला आकर्षक जाहिरात तयार करायची आहे, लक्षात घ्या. एवढंच तुम्हाला दिलेलं आहे. यावरून तुम्ही आकर्षक जाहिरात तयार करू शकता. काय काय आहे, काय नाही, पत्ता वगैरे 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 सर्व. किंवा अजून तुम्हाला काय दिलं बघा, शब्द दिले तुम्हाला, जसं बेकरी, केक स्पेशालिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान, हे शब्द दिले आहेत. या शब्दावरून तुम्ही काय करू शकता? आकर्षक जाहिरात तयार करायची असते. असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात. ठीक आहे. तर पुढचा जो भाग आहे, पुढचा जो विषय आहे तुमचा, तो आहे तुमच्या बातमी लेखन. बातमी लेखन काय बघा, हा पण तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की तुमचा जो नवीन कृतीपत्रिकेनुसार काय झालेला आहे की तुमच्या बुद्धीला चालना देणारे प्रश्न सरकारने आपला अभ्यासक्रमात तुम्हाला समाविष्ट केलेले आहेत. तुमच्या बुद्धीला चालना देणारे. चलो जाएंगे आगे. बातमी लेखन.
बातम्या सर्वांना माहीत आहेत, न्यूज पाहतो आपण. आजचे युग कसं आहे तर हे माहितीचं युग आहे. तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे यांमुळे जग बरेच जवळ आले आहेत. जगात कुठेही घडलेल्या घटना त्याची अचूक माहिती आपल्याला घरात बसून कशी मिळते? वर्तमानपत्र, ज्याला आपण न्यूजपेपर म्हणतो, त्याचबरोबर आकाशवाणी, ज्याला रेडिओ म्हणतात. आकाशवाणीला आपण रेडिओ म्हणतात. आता रेडिओवरून तुम्ही बातम्या ऐकणं, मला वाटतं की तुम्ही कधी ऐकलंच नसेल बातम्या रेडिओवरून. तुमच्या आई सुद्धा ऐकल्या असतील, पण आता सध्या कोणी ऐकत नाही. बऱ्याच ठिकाणी वापरतात अजूनही. आता या आकाशवाणी किंवा रेडिओच्या ठिकाणी आता सध्या जो फेमस पार्ट आहे तो आहे तुमचा एफ-एम, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, राईट? दूरदर्शन, अजूनही लोक दूरदर्शन टीव्हीवर बातम्या ऐकतात आणि बातम्यांसाठी वेगवेगळे चॅनल्स तयार झाले आहेत. प्रत्येक भाषेत वेगवेगळे चॅनल्स आहेत आणि एका भाषेत तर अनेक अनेक चॅनल्स आहेत. तर या प्रसारमाध्यमामुळे तुम्हाला सविस्तर बातमी कळत असते. रोजच्या जीवनामध्ये अगदी जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे उद्या शहराचा पाणी पुरवठा बंद राहील यांसारख्या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित बातम्यांपासून तर भारताकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अशा अनेक राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घटनांबाबत सर्व बातम्या आपल्याला कळतात. माहिती देणे, ज्ञान देणे, समाजात प्रबोधन करणे, त्याचबरोबर जी काही परिस्थिती आहे तिची जाणीव लोकांना करून देणे हे बातमीचे प्रमुख उद्देश असतात. आता मध्यंतरी पाहिलं असेल की आता सध्या कोरोनाच्या बातम्या तुम्हाला टीव्हीवर जास्त पाहायला मिळत नाही. परंतु जेव्हा कोरोना आला किंवा जेव्हा ती सुरुवात झाली होती या पॅन्डेमिकची, तर प्रत्येक चॅनलवर प्रत्येक म्हणतो ना 10 दिवसा अशा त्या बातम्या चालूच असायच्या कंटिन्युअसली. पण आता त्याची जागा कमी झालेली आहे. म्हणजे त्या बातम्या बदलून आता दुसऱ्या बातम्या, ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या ठिकाणी वळलेल्या आहेत. कोरोनाच्या बातम्या आता कमी झाल्यात, पण जेवढ्या मोजक्या तेवढ्या त्या बातम्या आपल्याला पाहतात. थोडक्यात बातमी हा आपल्या जीवनातला अविभाज्य असा घटक आहे. म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे म्हणजे बातमी लेखन करणे हे आज महत्वाचे कौशल्य ठरते. तुम्हाला सुद्धा एखादी छोटीशी बातमी तयार करण्यासाठी प्रश्न विचारला जातो. बातमी म्हणजे काय? तर घडून गेलेल्या घटनांची त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होत असते. ज्यात काय घडले, कधी घडले, कुठे घडले आणि कसे घडले, कोण त्या ठिकाणी उपस्थित होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. ती म्हणजे काय? बातमी. बातमी लेखनामध्ये असे जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला लक्षात घ्या. स्वतःच्या मनाचा मालमसाला काय तिथे टाकायचा नसतो. जे घडलंय जसं आहे तसंच ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करावं लागतं. लक्षात ठेवा. तर बातमी लेखनासाठी आवश्यक गुण आहे. पहिलं म्हणजे काय? तुम्हाला लेखन कौशल्य चांगलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला भाषेचे उत्तम ज्ञान पाहिजे. व्याकरणाची जाण हवी तुम्हाला. काय? व्याकरणाची जाण. सोपी सुटसुटीत वाक्यरचना हवी आणि समग्र वाचन करता यायला हवं. तर कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करताना तुम्हाला खालील गोष्टींचे भान महत्वाचे हवे. पहिली म्हणजे घटनेची विश्वासार्हता. खरंच एखादी घटना घडलेली आहे का? तरच ती लोकांपर्यंत पोहोचवायची. फेक न्यूज हा जो एक मोठा प्रकार होता, फेक न्यूज. कारण बरेच चॅनल्स पण मध्यंतरी अडचणी झाले होते. फेक न्यूज हा जो प्रकार चालू होता किंवा फेक टी-आर-पी वगैरे होतं सर्व. तसं नकोय. जी खरंच घटना घडलेली आहे त्या घटनेची घटना एखादी घडलेली आहे तरच ती खरी घटनेच तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. तटस्थ भूमिकेतून लेखन करायचं आहे. तटस्थ भूमिका म्हणजे काय? तर आपल्याला कोणत्याही पक्षाच्या सोबत किंवा कोणत्याही समाजाच्या कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या सोबत आपल्याला जायचं नाही. बातमी जशी आहे तशी तटस्थ भूमिकेतून लोकांपर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी असते. घटनेचा जो तपशील आहे तो कसा हवाय? अचूक आणि योग्य तपशील हवाय. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्वाचे आहे. जे घडले तेच तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात घ्या. स्वतःच्या मनाची, बघा नीट लक्ष, शेवटचं शेवटचं पण महत्वाचं आहे. स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्याच्यामध्ये समाविष्ट करू नये. स्वतःच्या मनाचं काही त्याच्यामध्ये ऍड करायचं नाही. लक्षात ठेवा. जे आहे ते आहे. स्वतःच्या मनाचं काही पण ऍड करायचं नाही. आता बातमी तयार करण्याचे निकष काय आहेत बघा. शीर्षक. तुम्हाला शीर्षक दिलं पाहिजे. शीर्षक म्हणजे काय? तर बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा घटनेचा आरसा असतो, ज्याला आपण हेडलाईन्स म्हणतो. त्याला शीर्षक किंवा हेडलाईन्स. दिनांक, कधी घडलं, स्थळ कुठे घडलं, कालावधी, समय, व्यक्ती यांचा बरोबर त्यामध्ये अचूक उल्लेख असावा. तुम्ही जर एखादं वर्तमानपत्र वाचत असाल तुम्हाला या गोष्टी पटकन कळतील. घटना घडण्याच्या स्थितीप्रमाणे बातमी लेखनात काळाचा वापर केला जातो. भूतकाळ असेल तर सगळं भूतकाळ तुम्हाला द्यायचं असतं. जनक्षोभ वाढेल, कुणाच्याही भावना दुखवल्या जातील अशी वाक्य किंवा शब्द त्यामध्ये नसावेत. लक्षात घ्या. कोणत्याही एका समाजाचे, कोणत्याही एका व्यक्तीचे, कोणत्याही एका धर्माचे,
भरमाच्या भावना या ठिकाणी दुखवल्या जातील असं काही त्याच्यामध्ये शब्द नसावेत असे संकेत आहेत, लक्षात घ्या. बातमी लिहिताना प्रथम महत्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर तपशील तुम्हाला द्यायचा आहे. बातमीचं क्षेत्र भरपूर मोठं असतं, जसं सांस्कृतिक क्षेत्र आहे, क्रीडा आहे, राजकीय आहे, शालेय, शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन, वैद्यकीय, वैज्ञानिक, दैनंदिन घटना, या सर्व घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात. बातमी तयार करणे, पहिली गोष्ट दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे. एक घटना दिलेली असेल त्याच्यावर तुम्हाला बातमी तयार करायची आहे. दुसरं, दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तुम्हाला तयार करायची किंवा कार्यक्रमाची बातमी तयार करायची असे तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. त्याचे आपल्याला नमुना पण पाहायला मिळेल पुढे. बघायची नमुना लेखन कृती आपल्याला दिलेली आहे. चला लक्ष द्या, काय बघा, बातमी लेखन कृती. दोन मिनिटं. चला लक्ष द्या. खालील विषयावर बातमी तयार करायची आहे. विषय तुमचा आहे की मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमात शहरातील सर्वच शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. तर हा तुम्हाला विषय आहे. ते बातमी तुम्हाला काय दिलं बघा. दिनांक आहे 16 जानेवारी. लोकजागृती आमच्या वार्ताहराकडून, कारण प्रत्येक चॅनलचे स्वतःचे वार्ताहर असतात. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रम सुदंड प्रतिसाद. 1 जानेवारी ते 15 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्ताने शाळांमधून मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम आयोजित केले जावेत. या उपक्रमात शहरातील सर्व शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आमच्या प्रतिनिधींनी काही शाळांमध्ये स्वतः जाऊन या उपक्रमाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांसाठी बहुतांश शाळांमधून वाचन तासांचे आयोजन केले होते. याबरोबरच भाषेचे महत्व विशद करणारी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने सर्व शाळांमध्ये ग्रंथ दिंडी, निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, कथाकथन स्पर्धा, व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होतं. ही बातमी लक्षात घ्या. काय तर बातमी आहे. शहरातील 100 शाळांमधून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला गेला. दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा विद्यार्थी हिताचा उपक्रम शाळांमधून राबवला जाईल अशी ग्वाही शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली. कारण आपण म्हणतो, पण ज्या मराठीची आपली भाषा आहे, या मराठी भाषेला आपण काय केलं पाहिजे, तर संवर्धन केलं पाहिजे आपल्या मराठी भाषेचं. कारण आज आपण बघतो की समाजामध्ये सर्व लोकांचा इंग्रजी मीडियमकडे कल आहे, बऱ्याच लोकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल आहे, आणि त्यामुळे काय होतं की आपल्या भाषेकडे भाषेचं संवर्धन करणं आपलं गरजेचं आहे. दुसरं तुम्हाला दिलं आहे की खालील तुम्हाला शीर्षक दिलंय, तुम्हाला याच्यावरून बातमी तयार करायची आहे. काय दिलंय, शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ मान्य शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीवर. ठीक आहे. तर शाळेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. शताब्दी वर्ष 100 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे त्याचा एक समारंभ होता, सांगता समारंभ, तो शिक्षण मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. तुम्हाला बातमी तयार करायची आहे. आणखी कसा प्रश्न असतो बघा, तसं याविषयी तुम्हाला बातमी तयार करायची आहे. सर्व नागरिकांसाठी आधार कार्डचा नंबर आपल्या बँक खात्यास लिंक करणे अनिवार्य. ही बातमी तुम्हाला बनवायची आहे. पुढचा भाग तुम्हाला कथा लेखन. तुम्ही जर बघाल ना, तुमच्या उपयोजित लेखनामध्ये खूप मोठा वेटेज तुमच्याकडे आहे बाळांनो. मी तुम्हाला आधी सांगितलं की जवळजवळ 30-35 मार्क तुमचे 80 पैकी 30-35 मार्क तुमच्या उपयोजित लेखनाकडे आहेत. त्यामुळे खूप मोठा वेटेज तुम्हाला तो पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक हे जे उपयोजित लेखन आहे, हे तुम्हाला जास्त जोर देणं गरजेचं आहे. कथा ऐकणे व सांगणे हा आबालवृद्धांचा आनंदाचा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, त्याचबरोबर नवनिर्मिती, सृजनशीलतेला वाव देणारा हा विषय आहे. कथ्यते इति कथा म्हणजे सांगितली जाते ती कथा. लक्षात घ्या, जी सांगितली जाते ती कथा. कथाबीज हा प्रथेचा काय असतो, प्राण असतो. कथाबीज काय असतो, कथेचा प्राण असतो. कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचली जाते. मी जर तुम्हाला एखादा विषय दिला, त्या विषयावर जर तुम्हाला सर्वांना कथा सांगायला सांगितली किंवा लिहायला सांगितली, आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगितलं बाबा तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायचं आहे,
तर तुम्ही प्रत्येक जण त्यामध्ये प्रत्येकाची कथा ही वेगवेगळीच असणार, नक्कीच वेगवेगळी असणार. ही पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असूनही कथेच्या रूपात मांडली जाऊ शकते. कारण तुम्हाला आनंद मिळतो त्याचप्रमाणे कथा विचार प्रवर्तक सुद्धा असतात. कथेतून आनंदाबरोबरच विचारांना सुद्धा काय मिळते? दिशा मिळत असते. कथाबीजाच्या विषयाला पात्र, घटना व तर्कसंगत विचार यांनी फुलवणे हे देखील लेखन कौशल्य आहे. लेखन कौशल्य विकसित करणे हा कथा लेखन घटकाच्या अभ्यासाचा हेतू असतो. लक्षात घ्या. पुढे बघा. आता उत्तम कथा लेखनासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत बघा. पहिलं म्हणजे तुम्हाला कथेला शीर्षक देता आलं पाहिजे. योग्य शीर्षक हे तुम्हाला कथेला देता आलं पाहिजे. कथेला तुम्हाला योग्य शीर्षक द्यावे. तात्पर्य लिहिण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. पूर्वी तात्पर्य लिहायचे, पण नवीन पेपर पाठवल्यानुसार तुम्हाला तात्पर्य लिहायची गरज नाही. दुसरं, तुम्हाला शीर्षकावरून कथेच्या विषयाची म्हणजे कथाबीजाची कल्पना यायला हवी. लोकांनी जर कोणी असेल, एखाद्या व्यक्तीने तुमचं जे शीर्षक वाचलं त्याला कळलं पाहिजे की यामध्ये कोणती कथा आहे. शीर्षक म्हणजे शीर्षक म्हणून सुविचार मन असावी असे बंधन आहे का? नाही. कथा भूतकाळात लिहावी. कथा नेहमी भूतकाळात लिहावी. लक्षात घ्या. कथा ही नेहमी कशी असावी? भूतकाळामध्ये असावी. लेखनातील घटना प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखणे महत्वाचे आहे. कथेला भाषेचा, घटनांचा ओघ, काळानुक्रम असणे महत्वाचे. काळाचा क्रम व्यवस्थित पाहिजे बघा. बऱ्याच गोष्टी काळाचा क्रम पाहिजे. पहिली कुठनं घटना घडली, दुसरी कुठलं, तिसरं काय झालं, चौथं काय झालं. जर तुम्ही जंबल केलं तर काहीच कळणार नाही. जंबल केलं तुम्हाला काहीच कळणार नाही. लक्षात ठेवा. त्याचबरोबर कुठे गेलो आपण? हा, कथा बीजाला अनुसरून पात्र आणि त्यांचे संवाद पाहिजे. पात्रानुसार त्यांची योग्य भाषा पाहिजे. कथेमध्ये प्रसंगानुसार वातावरणाची निर्मिती तुम्हाला करता आली पाहिजे. तशी तुम्हाला करायची आहे. आता जे कथेच्या मूल्यमापनाच्या नियमित कृती कशा असतात, तर तुम्हाला काय करतात? कथा बीजावरून तुम्हाला कथालेखन करायचं असतं. शीर्षकावरून तुम्हाला कथालेखन करायचं असतं. दिलेल्या शब्दांवरून तुम्हाला कथालेखन करायचं असतं. अपूर्ण कथा तुम्हाला पूर्ण करायची असते. कथेचा पूर्वार्ध देऊन तुम्हाला उत्तरार्ध लिहायचा असं पण विचारतात. ते तुम्हाला तुम्हाला 2-3 ओळी तुम्हाला देतात आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या ओळी लिहायच्या असतात. किंवा तुम्हाला उत्तरार्ध देतात. शेवटच्या ओळी तुम्हाला देतात आणि तुम्हाला आधीच्या ओळी लिहायच्या असतात. आणि मुद्द्यांवरून कथालेखन. मुद्द्यांवर कथालेखन हे तर तुम्ही बऱ्याच वेळा केलेले, लहानपणापासून तुम्ही करत आहात. मी तो म्हणतो 7वी-8वी पासून तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तुम्हाला मुद्दे देतात आणि तुम्हाला कथालेखन केलेले कथा पूर्ण करायची असते, लिहायची असते. कथालेखनासाठी दिलेल्या प्रकारांपेक्षा वेगळ्या सृजनशील पद्धतीने कृतींची मांडणी केली जाऊ शकते. अशा विविधपूर्ण कृतींचा शोध घ्यावा, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा. जे दिले तसंच पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा कथा व्यवस्थित योग्य प्रकारे करू शकता. आता बघा, दिलेल्या कथेची सुरुवात वाचा आणि त्याद्वारे तुम्हाला कथा पूर्ण करायची आहे. तुम्हाला सुरुवात दिलेली आहे, तुम्हाला पूर्ण करायची आहे कथा. म्हणजे तुम्हाला पूर्वार्ध दिलेला आहे, तुम्हाला उत्तरार्ध पूर्ण करायचा आहे. आम्हाला उन्हाळी सुट्टी लागणार म्हणून मी व माझी धाकटी बहीण सानिका खूप खुश होतो. त्याला कारणही तसंच होते. बाबांनी सुट्टीत महाबळेश्वरला नेण्याचे कबूल केले होते. 10 ते 15 मे अशी ट्रिपची तारीखही नक्की ठरली होती. मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो. वैभव दादा कॅमेरा बरोबर घ्यायचा का? सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. अगं हो, घेऊया म्हणून मी पुन्हा तयारीला लागलो. बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे, महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजाल म्हणजे इंटरनेटवरून मिळवणे, आमचा उत्साह नुसता उसळून वाहत होता. बघता बघता 10 मेची पहाट उजाडली. आई, बाबा, मी, सानिका सर्व तयार झालो. आवरावरी झाली आणि सगळे निघणार. तेवढ्या दारावरची वेल वाजली आणि अरे बाप, सगळं निघणार आणि आता पुढे जे आहे ना, हे तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर पुढे काय होतं, काय नाही. तर या प्रकारे तुम्ही सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने कथा पूर्ण करू शकता. परंतु शक्यतो तुम्हाला जशी कल्पना सुचेल तसं तुम्ही पूर्ण करा. हे तुम्हाला कथा पूर्ण करून तुम्हाला योग्य शीर्षक द्यायचं आहे त्या कथेला. समजतं सर्वांना?